नमस्कार, लाईफ इज अंतरामध्ये सर्वांचं स्वागत आहे। उन्हाळा सुरू झाला की मार्केटमध्ये माठ दिसायला सुरुवात होतात किंवा आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हातगाड्या दिसतात माठाच्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या प्रकारचा माठ घ्यावा, माठ घेताना कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या साईजचा माठ घ्यावा हे सांगणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते। मी ज्या नर्सरीमध्ये आलेली आहे ती नर्सरी आहे डोंबिवली ईस्टला। हा जो रोड आहे तो कल्याणशी हायवे आहे आणि समोर शिवसेना ऑफिस आहे, त्याच्या अपोजिट साईडला ही नर्सरी आहे। आणि या नर्सरीमध्ये ना तुम्हाला सर्व प्रकारचे माठ पाहायला मिळणार आहेत। तर आपण त्या माठाची ना प्राईस पण बघणार आहोत आणि यांच्याकडे कोणत्या टाईपचे माठ आहेत तेही बघणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे माठ आहेत ते मी तुम्हाला अगोदर दाखवते। तर इथे लहान मोठ्या साईजमध्ये काळ्या मातीचे माठ आहेत, इथे लाल मातीचे माठ आहेत आणि इथे घरात जे माठ वापरतो ते माठ आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। आणि इथे ना सर्व लहान मोठ्या सर्व साईजचे आपल्याला इथे माठ पाहायला मिळतात। आणि जर तुम्हाला जर रेग्युलर साईजमध्ये डिझायनर माठ पाहिजे असतील तर ते पण तिथे आहेत। तर चला आपण तिथे जाऊया आणि पाहूयात। तर इथे तुम्हाला बघा व्हाईट कलरचे माठावरती डिझाईन, लाल कलरच्या माठावरती डिझाईन असे ना वेगवेगळ्या डिझाईनमधील तुम्हाला इथे माठ पाहायला मिळतील। तर आता आपण हे सर्व माठ आहेत ना आपण एक एक करून पाहणार आहोत आणि त्यांची प्राईससुद्धा। तर चला आता आपण तिथे आहे त्या दादांना भेटूया। आता आपण दादांकडून माहिती घेऊयात की माठ विकत घेताना कसा घ्यावा। तर इथे बघा हा काळ्या कलरचे माठ आहेत। तर दादा आता आम्हाला सांगा की माठ घेताना कसा घ्यायचा। माठाचा आवाज बघा, परत एकदा दाखवा। बघा कसा टन असा घंटीसारखा आवाज येतोय। आता आपण दुसरा माठ पाहूया। ह्या माठाचा आवाज बघा, डबडब असा आवाज येतोय, म्हणजे त्याचा आहे ना घंटा जशी वाजते तसा आवाज येत नाही। म्हणजे ह्या माठाला आहे ना कुठेतरी चीर गेलेली आहे, माठ व्यवस्थित भाजला नाही आहे, त्यामुळे या माठाला असा आवाज येतोय। तर मी तुम्हाला दाखवलं आहे, जर माठामध्ये असं घंटासारखा आवाज आला तर तुम्ही नक्की माठ घेऊ शकता। आणि तुम्हाला त्यांनी जर आपल्याला वाजवून दाखवलं नाही तर तुम्ही वाजवून बघाय बघा। आणि हा माठ आवाजच येत नाही आहे या माठाला। म्हणजेच माठ घेताना तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे, आतूनही चेक करायचं आहे, बाहेरूनही चेक करायचं आहे आणि आवाज यायला पाहिजे। मग तुम्ही कोणताही माठ घ्या, लाल माठ घ्या किंवा काळ्या कलरचा माठ घेऊ शकता। आता हे काळे माठ आहे त्याची आता प्राईस जाणून घेऊया। तर इथे बघा मोठा माठ आहे, नळवाला आहे। तर दादा याची काय प्राईस आहे? 350 रुपये। तर जर तुम्हाला नळवाला काळा माठ पाहिजे असेल तर 350 रुपयाला आहे। 200। तर इथे हा गोल आकाराचा माठ आहे त्याची प्राईस आहे 200 रुपये। इथे बघा हा छोटा माठ आहे आणि त्याला नळ आहे त्यामुळे हा 250 रुपयाला आहे। ओके, आणि हा पण माठ जो आहे तो 200 रुपयाला आहे। म्हणजेच काळ्या माठामध्ये जर तुम्हाला मोठा माठ पाहिजे असेल तर 350 रुपयाला आहे आणि जर नळवाला छोटा पाहिजे असेल तर तो 250 रुपयाला आहे आणि विदाऊट नळवाला पाहिजे असेल तर 200 रुपयाला आहे। तुम्ही जर मोठा माठ घेते तर याच्यामध्ये 20 लिटर पाणी राहील आणि त्याच्यापेक्षा जर छोटा माठ घेते तर याच्यामध्ये 15 लिटर पाणी राहील। आणि इथे बघा हा नळवाला जर तुम्हाला दाखवला तर हा आहे, ह्याच्यामध्ये 10 लिटर पाणी राहील। तर हे बघा बघू शकता, म्हणजे जसं आपण लाल माठ बघतो त्याच्यामध्ये हा काळ्या कलरचा माठ आहे। आता आपण लाल कलरच्या माठची प्राईस बघूया। तर इथे सर्वात छोटा माठ आहे त्याची प्राईस आहे 150 रुपये। तर हे बघा मस्त गोलाकार आहे एकदम आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला छोट्या साईजमध्ये असा उभा माठ पाहिजे असेल तर तो सुद्धा मिळेल। आणि याला बघा नळ आहे। त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे, याची प्राईस आहे 180 रुपये। म्हणजे ऑफिसमध्ये वगैरे तुम्हाला जर माठ पाहिजे असेल ना तर छोट्या साईजमध्ये तुम्ही अशा प्रकारचे माठ घेऊ शकता आणि याला पण तुम्हाला नळ मिळेल। जर तुम्हाला विदाऊट नळवाले माठ पाहिजे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील। आणि आता हा बघा हा थोडासा, म्हणजे हा थोडासा नाही बराच मोठा आहे आणि याची प्राईस आहे 250 रुपये। आता मी तुम्हाला गोलाकार माठ दाखवला आणि हा बघा उभा माठ आहे आणि याची प्राईससुद्धा 250 रुपये आहे आणि याला पण नळ आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं ऑफिसमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जर माठ पाहिजे असेल ना छोटासा तर तुम्ही अशा टाईपमध्ये माठ घेऊ शकता। आणि हा आहे लाल कलरमध्ये सर्वात मोठा माठ आणि याची प्राईस आहे 300 रुपये आणि यालासुद्धा नळ आहे। आणि तुम्हाला जी मी प्राईस सांगते ती फिक्स नाही आहे, तुम्ही इथे आल्यानंतर बार्गेनिंगसुद्धा करू शकता। हा सर्वात मोठा माठ आहे आणि याची प्राईस आहे 350 रुपये आणि बघू शकता। आणि याच्यामध्ये ना 15 ते 20 लिटर पाणी राहू शकतं, हे बघा। आणि हा पण माठ मी तुम्हाला वाजवून दाखवते। दादा जरा दाखवा, वाजवून दाखवा आम्हाला जरा। तर तुम्ही माठाचा आवाज बघू शकता, म्हणजे बघाशीच मी तुम्हाला सांगितलं असा आवाज येत असेल तर तुम्ही माठ घेऊ शकता।
हे सुद्धा लाल मातीचेच माठ आहेत, पण हे बारीक मातीपासून बनवलेले माठ आहेत। असे माठ तुम्हाला आहेत ना नर्सरीमध्ये किंवा गोडाऊनमध्ये पाहायला मिळतील। आणि हातगाडीवरती जे माठ येतात ना ते आपल्याला मगाशी मी तुम्हाला दाखवले काळे आणि लाल कलरचे रेग्युलर साईजचे माठ ते तुम्हाला पाहायला मिळतील। आता मी तुम्हाला ह्या माठातला आणि त्या माठातला फरक पहिला सांगते। ये लाल मट्टी है। हाँ। ये थोड़ा इसमें और इसमें अलग है, फर्क है। ओके। ये मट्टी अलग है थोड़ा, इसमें जल्दी ठंडा पानी होता है। ये थोड़ा मोटा मट्टी है और थोड़ा वजन में है। और ये रेत वाला मट्टी है। ओके। और इसमें ठंडा होने के लिए रेत वाला मट्टी मिलाया हुआ है। आता मी दादांना विचारलेलं आहे, त्यांनी मला सांगितलं की हा माठ जो आहे ना तो लाल बारीक मातीपासून बनवलेला आहे आणि ह्याची थिकनेस पण आहे ना तुम्ही बघू शकता खूप जाड आहे एकदम। आणि हा वजनाला पण खूप जड आहे। तुम्ही आतून पण बघू शकता लाल कलर दिसतोय, म्हणजे जसा बाहेरून कलर आहे तसाच आतून कलर आहे। म्हणजे पूर्ण हा माठ जो आहे ना पूर्ण मातीने बनवलेला आहे। आता मी तुम्हाला हा माठ दाखवते। तर हा माठ बघा, तर आज तुम्ही बघू शकता लाल माती आणि रेती दिसते। तर हा माठ आहे ना लाल माती आणि रेती मिक्स करून बनवलेला आहे आणि बघू शकता तुम्ही, आणि वजनाने पण एकदम हलका फुलका आहे। तुम्हाला माठची प्राईस सांगते। सर्वात छोट्या साईजमध्ये माठ आहे त्याची प्राईस आहे 300 रुपये। त्यानंतर थोडे मीडियम साईजमध्ये आहे तर इथून बघा हे आहे 350 रुपये आणि थोडेसे मोठे आहेत त्याची प्राईस आहे 450 रुपये। आणि जर तुम्ही सर्वात मोठा माठ घेतला तर त्याची प्राईस आहे 650 रुपये। तर अशा ह्या वेगवेगळ्या साईजमध्ये जे माठ आहेत त्यांची प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे। कमी पाणी राहण्यासाठी छोट्या साईजचे माठ पाहिजे असतील तर तुम्ही अशा टाईपमध्ये माठ घेऊ शकता। बघा साईज बघा एकदम छोटी साईज आहेत आणि जर तुम्ही अशा टाईपमध्ये जर माठ घेत असाल तर छोट्या साईजचाच घ्या, कारण का हे वजनाला खूप जड आहेत आणि धुण्यासाठी पण आहेत ना खूप त्रास होईल। तर तुम्हाला सांगते जर तुम्ही अशा टाईपमध्ये घेता तर छोट्या साईजचा घ्या। काळ्या किंवा लाल कलरचा माठ तुम्ही घेते तर तुम्ही कोणत्याही साईजचा घेऊ शकता, म्हणजे जास्तही मोठा घेऊ नका, कारण का मगाशी जसं सांगितलं की धुताना त्रास होईल, कारण का जर आपण उचलल्यानंतर त्याला क्रॅक वगैरे जाण्याची शक्यता आहे। तुमच्या घरात जेवढी माणसं आहेत त्या हिशोबाने तुम्ही माठ घ्या आणि मेन म्हणजे घेतला तर नळवाला घ्या, कारण का नळवाला असेल ना तर व्यवस्थित पॅक पण राहतो आणि मला सारखं त्याच्यामध्ये हात घालायची गरज नाही आहे। तुम्ही याच्यावरती झाकण ठेवा आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही पाणी घेऊ शकता। आणि यांच्याकडे ना माठावरती झाकणसुद्धा मिळतं। तर हे बघा हे अशा टाईपमध्ये माठावरचं झाकण आहेत, म्हणजे तुम्हाला ज्या साईजचं माठ असेल त्या साईजमधलं तुम्हाला झाकण मिळेल। आता हे मोठ्या साईजचं माठाचं झाकण आहे, हे बघा खूप मस्त आहे एकदम आणि याची प्राईस आहे 30 रुपये। तर तुम्हाला हे वेगळं घ्यावं लागेल। आता मार्केटमध्ये नवीन डिझाईनचे माठ आलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता बघा वेगवेगळ्या अशा डिझाईनमध्ये माठ आहेत। तर हे बघा ही डिझाईन बघू शकता, अशी फ्लॉवरची अशी डिझाईन आहे 2 कलरमध्ये असे। तर हे बघा, आणि हे माठ जे आहेत ना ते वजनाला पण खूप जड आहेत आणि त्याची थिकनेस पण बघू शकता हे बघा। आणि हे सुद्धा आहेत ना लाल मातीपासून बनवलेले आहेत आणि या माठाची ना प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे। तर इथे बघा हे नंबर दिलेले आहेत, या नंबरावरती आहे ना या माठाची प्राईस असते। तर हा जो माठ आहे तो 10 नंबरचा माठ आहे। दादा काय प्राईस आहे याची? तर याची प्राईस आहे 400 रुपये। आणि आता इथे बघा 8 नंबर आहे त्याची पण आपण प्राईस विचारूया। हा 8 नंबरचा माठ आहे, याची प्राईस आहे 350 रुपये। म्हणजे प्रत्येक माठाची प्राईस वेगवेगळी आहे। आणि हे माठ आहेत ना ते मातीपासून बनवलेले आहेत, जाड आहेत खूप आणि याची प्राईस पण जास्त आहे। तर याची प्राईस काय जास्त आहे तर याच्यावरती ही जी डिझाईन आहे ना त्यामुळे याची प्राईस जास्त आहे। तर प्रत्येक माठावरती तुम्हाला वेगवेगळी अशी डिझाईन पाहायला मिळेल। तर यांच्याकडे सफेद कलरचे सुद्धा माठ आहे तर ते पण आपण पाहूयात। तर हे बघा हे आहे सफेद कलरचे माठ आणि हे व्हाईट मातीपासून बनवलेले आहेत आणि आतून पण तुम्ही बघू शकता बघा पूर्ण सफेद आहे आणि वरती जी डिझाईन आहे ती बघा पूर्ण सफेद मातीवरती ही डिझाईन काढलेली आहे, बघू शकता हे बघा। आणि हा पण माठ जड आहे आणि थिकनेसने पण बघा तेवढाच जाड आहे एकदम। भरपूर असे माठ आहेत, प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आहेत, लहान मोठ्या साईजमध्ये असे तुम्हाला माठ पाहायला मिळतील। त्यानंतर हा एक माठ बघू शकता बघा वेगळाच आकार आहे, म्हणजे असं चपटा आकार जसा बोलतात ना त्याप्रमाणे आहे, सपाट आणि खालून पण बघा म्हणजे ह्याला आहे ना कुठेही असे 3 जे असे डॉट असतात ते नाही आहेत, म्हणजे तुमचा ओटा वगैरे असेल ना तिथे तुम्ही हा डायरेक्ट ठेवू शकतात। आणि जर तुम्हाला नळ लावून पाहिजे असेल तर बघा इथे नळसाठी पण आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट तुम्हाला लगेच नळ लावून देतील आणि डिझाईन पण बघू शकतात। मार्केटमध्ये अशा टाईपचे पण माठ आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये ना 2 लिटर पाणी राहतं, म्हणजे तुम्ही हे इझिली कॅरी करू शकता। तर इथे बघा हे पकडण्यासाठी आहे
मस्त आहे एकदम. म्हणजे तुम्हाला जर रात्री बेडरूममध्ये जर तुम्हाला ठेवायचं असेल, रात्री तहान लागते आणि त्यासाठी जर तुम्हाला छोटासा असा माठ पाहिजे असेल ना, तर तुम्ही अशा टाईपचा माठ घेऊ शकता. किंवा तुम्हाला हॉलमध्ये ठेवायचं असेल किंवा लहान मुलं तुमच्या अंगणात खेळत आहे त्यांच्यासाठी जर पाणी पाहिजे असेल तर तुम्ही अशा टाईपमध्ये माठ घेऊ शकता. थोडंसं काहीतरी वेगळं. आणि याची बघा प्राईस आहे ना 550 रुपये आहे. आणि हा थोडासा छोटा आहे, त्याची प्राईस आहे 450 रुपये. दोघांनाही नळ आहेत आणि मेन म्हणजे ना झाकणसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. आणि बघायला पण खूप छान वाटतं. वेगवेगळ्या शेपमध्ये इथे माठ आहे, जर स्क्वेअरमध्ये आहेत आणि इथे बघा गोलाकार आकारामध्ये आहेत. तर तुम्हाला जसे पाहिजे त्या टाईपमध्ये तुम्ही माठ घेऊ शकतात. तर या माठामधले वेगवेगळ्या टाईपमध्ये शेप दाखवते तुम्हाला. तर बघा हे बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे बघा हा पण एक शेप बघू शकता. बघा खूप मस्त आहे एकदम. त्यानंतर हा तर बघा एकदम बर्नीचा आकार दिलेला आहे. तर असे हे वेगवेगळ्या टाईपमध्ये माठ आहेत यांच्याकडे. आणि याच्यामध्ये आहेत ना 2 ते 3 लिटर पाणी राहू शकतं. आता उन्हाळा सुरू झाला की आपण लोणचं पापड घालायला सुरुवात करतो. आणि जर लोणचं घालायचं असेल आणि तुम्हाला जर बरणी पाहिजे असेल तर तीसुद्धा यांच्याकडे आहेत. तर इथे बघा चिनी मातीच्या बरण्या आहेत, लहानपासून मोठ्यांपर्यंत बरणी आहेत. तर इथे ही बघा सर्वात छोट्या साईजमध्ये बरणी आहे उभ्यामध्ये. तर याच्यावरती झाकणसुद्धा आहेत. म्हणजे तुम्ही जर अर्धा किलोचं लोणचं वगैरे घालताय तर त्यासाठी तुम्ही अशा टाईपची बरणी घेऊ शकतात. त्यानंतर इथे बघा ही मोठ्या साईजमध्ये काय प्राईज आहे दादा याची? ओके. तर तुम्ही ह्या साईजची बरणी घेता तर ही 250 रुपयाला आहे. ते बरणीवरती झाकण येणार आहेत. आणि तुम्हाला मोठ्या साईजमध्ये जर बरणी पाहिजे असेल ना तर तीसुद्धा आहे. जर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये बरणी पाहिजे असेल तर तीसुद्धा मिळेल. तर बघा ही सर्वात मोठी बरणी आहे, ती पण उभ्यामध्ये आहे. आणि जर गोलाकार पाहिजे असेल ना तर इथे बघा ही गोलाकारमध्ये आहे. हे बघा. पण तुम्हाला 5-6 किलोचं लोणचं घालायचं असेल ना तर अशा टाईपची तुम्ही बरणी घेऊ शकता. आणि तुम्हाला एकदम छोटीशी बरणी पाहिजे असेल ना तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल. तर बघा खूप मस्त एकदम नाजूक. म्हणजे तुम्हाला जर रेग्युलर असं लोणचं बाहेर काढून ठेवायचं असेल तर अशा ह्या बरण्या तुम्ही घेऊ शकता. तर इथे बघा मीडियम साईजमध्ये पण बरण्या आहेत गोलाकार आकारामध्ये. आणि जर उभ्यामध्ये पाहिजे असतील तर बघा इथे आहेत या. म्हणजे तुम्हाला दोन्ही साईजमध्ये इथे या बरण्या मिळतील. आता मी तुम्हाला सर्व प्रकारचे माठ दाखवले आहेत. आणि तुम्हाला जर माठ घ्यायचा असेल तर तुम्ही काळा किंवा लाल कलरचा माठ विकत घ्या. कारण का हे रेग्युलर साईजमध्ये माठ आहेत, हलके आहेत आणि पाणीसुद्धा लवकर थंड होतं. आणि मगाशी मी तुम्हाला व्हाईट कलरमध्ये आणि लाल कलरचे इथे डिझायनर माठ दाखवले. ते वजनाला पण खूप जड आहेत. ती वरची जी डिझाईन आहे ना ती लवकर जाऊ शकते. आणि ना सफेद कलरचे माठ आहेत ना लवकर खराब होऊ शकतात. आणि वरती जी डिझाईन काढली ना ती केमिकलची डिझाईन काढलेली आहे. त्यामुळे ना ती माठामध्ये ना झिरकू शकते. जसं असं पाणी आपलं त्याच्यामध्ये जाईल तसं असं ते केमिकल आहे ना त्याच्यामध्ये झिरकू शकते. तर मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला जर माठ घ्यायचा असेल तर तुम्ही लाल किंवा काळ्या कलरचे माठ घ्या. स्वस्त पण आहेत आणि टिकण्यासाठी पण खूप छान आहेत. आणि पाणीसुद्धा लवकर थंड होतं. जर तुम्हाला माठ विकत घ्यायचं असेल तर या नर्सरीमध्ये या. मी तुम्हाला प्रत्येक माठची प्राईस सांगितलेली आहे. आणि या प्राईजमध्ये पण हे दादा कमी करतील. या नर्सरीचे मी वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि लोकांनी येणे इथे शॉपिंगसुद्धा केलेली आहेत. आता माठ तुम्ही घ्यायला गेला तर 450 रुपये सांगतात. आणि डायरेक्ट 350 रुपयापर्यंत तुम्हाला ते माठ देतात. पण तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला मी प्राईससुद्धा सांगितलेली आहेत. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा माठ घ्यायचा आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सर्व सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.